नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपलं कुटुंबीय गमावलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मोने यांच्या पत्नी आणि मुलीनं घडलेल्या घटनेचं वर्णन केलंय. आमच्या डोळ्यादेखत सर्व घडलं. त्यांनी विचारलं, हिंदू कोण, मुस्लिम कोण, असं विचारत हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं. हेमंत जोशी यांना विचारलं, काय झालं, लगेच दहशतवाद्यांनी त्यांना गोळी मारली, अशी माहिती अतुल मोनेंच्या पत्नी आणि मुलीनं दिली आहे. डायरेक्टर ने गोली मारी उनको, इधर पेट में गोली मारी. तो बाद में बोले कि आप लोग आतंक मचा रहे हो, ऐसा बोल रहे थे. फिर से उन्होंने पूछा कि हिंदू कौन है, खाली हिंदू पूछा. फिर बाद में उन्होंने, तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया. उन्होंने हाथ ऊपर किया तो उनको तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी. उनका नीचे से पूरा खून और नीचे का भाग पूरा हिल गया था, पूरा खून बह रहा था. फिर बाद में थोड़ा सा ऊपर फायरिंग करके वो साइड मतलब आगे से चले गए. फिर हम लोग उधर ही थे. हम लोग हमारे हस्बैंड को उठाने की कोशिश कर रहे थे लेकिन हो नहीं रहा था. तो उधर के लोग बोले कि आप जो बचे हैं अपनी जान बचा के जाओ, जो जिनको गोली लगी है उनको आर्मी लोग नीचे लेके आएंगे, उनके ट्रीटमेंट होगी, ऐसा बोले थे. लोग उनको ऊपर ही छोड़ के चले. आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित. मग आम्ही निघतच होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली. सगळेच क्ल्यूलेस होते की काय चालू होतं वगैरे. मग नंतर मी बघितलं की मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे. मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे म्हणून. मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली. नंतर हेमंत काकांना मारली. ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे, असं ते बोलतात. त्यांनाही गोळी मारली. मग माझे बाबाही तिथे गेले. माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत. तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर. मी काहीच